इतरांचा लेखा कोण करी या शब्दाचा अर्थ काय? इतर म्हणायचं तरी नेमकं कशाला? इतर या शब्दाने सांगायचे तरी काय? वेदांताच्या भाषेत सांगतो, इतर या शब्दाचा अर्थ माया. महाराज सांगतात, इतरांचा लेखा कोण करी याचा अर्थ या मायेचा लेखा कोण करी, याचा अर्थ या मायेला काय किंमत राहणार आहे? एरवी माया विचित्र आहे, माया अद्भुत आहे. जगद्गुरु आद्य शंकराचार्य सांगतात, सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नाप्य उभयात्मिकानो, सांगाप्य नंगाही उभयात्मिकानो, महत अद्भुता अनिर्वचनीय रूपा. अशी विचित्र माया आहे असं आचार्य सांगतात. काय करेल सांगता येत नाही. करशील तरी नो हे काही राहीचा डोंगर पर्वत राही, अशी जरी माया असली, महाराज सांगतात या मायेला आता आमच्या दृष्टीने काहीही किंमत राहिली नाही. का? मी एक वेदांतातला सिद्धांत समोर पुढे जातो. शास्त्र असं सांगतं, ब्रह्मसत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापराहा. एकदा ही माया खोटी आहे कळलं की मग त्याला काहीही किंमत राहत नाही. जरा ऐका, जोपर्यंत हे खोटं आहे हे कळत नाही तोपर्यंत किंमत, एकदा खोटं आहे हे कळलं की त्याच्याबद्दल किंमत राहत नाही. एवढं तरी मान्य आहे का नाही? पटतंय का? बघा, एखादी गोष्ट खोटी आहे ही कळाली की काही किंमत राहील का हो त्याला? जाऊ द्या, उदाहरण देतो, अगदी सोपं उदाहरण देतो. समजा पिंपळगावकर, ऐका माझ्याकडे, समजा माझ्याकडे 50,000 रुपये. मी समजा म्हटलंय, माझ्याकडे नाहीत. हा, नाही तर तुम्ही म्हणाल बराच मोठा महाराज आणला. हा, तसं काही नाही. मी समजा म्हटलंय, समजा माझ्याकडे 50,000 आहे आणि ते 50,000 रुपये मी इथं देऊन जाणार आहे. तुम्हाला देऊन जाणार आहे. तुम्ही म्हणाल याच महाराजाची 7 दिवस कीर्तन ठेवायला पाहिजे, देऊन जाणारा पहिल्यांदाच भेटला. नीट ऐका, माझ्याकडे 50,000 आहे, मी तुम्हाला देऊन जाणार आहे. पण ते जे 50,000 आहेत ते कोणते सांगू? जुन्या हजाराच्या 50 नोट आहेत, जुन्या. कळाले का? आठवले का? नोटबंदीच्या त्या जुन्या हजाराच्या. मी त्या 50 नोटा इथं स्टेजवर ठेवल्या. कोणी घेईल का? लहान मुलगा तरी हात लावेल का त्याला? का लावणार नाही? तुमच्या समोर हजाराची नोट असूनही तुम्हाला त्या हजाराच्या नोटेबद्दल का किंमत नाही? तुम्ही एकच उत्तर द्याल, ती नोट आता बाजारात चालत नाही, ती नोट खोटी आहे, ती नोट आता बाजारात चालत नाही. याचा अर्थ त्या नोटेला तुमच्याकडून का किंमत दिली जात नाही? कारण ती नोट खोटी आहे हे कळालं म्हणून त्या नोटेला किंमत नाही. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, हे जग खोटं आहे हे आम्हाला कळालं म्हणून या जगाला आमच्या लेखी किंमत नाही. इतरांचा लेखा कोण करी. इतर या शब्दाचा अर्थ हा संसार, इतर या शब्दाचा अर्थ हे संपूर्ण जगत, इतर या शब्दाचा अर्थ हा देह, इतर या शब्दाचा अर्थ अंतःकरणात निर्माण होणारे विकार. मी किती सांगू तुम्हाला? इतर हा शब्द किती पद्धतीने सांगू? इतर हा शब्द संसाराच्या दृष्टीने घ्या, इतर हा शब्द जगाच्या दृष्टीने घ्या, इतर हा शब्द देहाच्या दृष्टीने घ्या, इतर हा शब्द विकारांच्या दृष्टीने घ्या. महाराज सांगतात, आता विकार हे जे इतर आहेत ना, इतरांचा लेखा कोण करी. आता आमच्याकडे विकार सुद्धा आमच्याकडे डुंकुनी बघत नाहीत, किंवा आता आमच्या ठिकाणी त्यांच्या लेखी काही किंमत राहिलेली नाही. काम क्रोध लोभ निमाले अवघी आनंदाची सृष्टी झाली. नाही काम नाही झालो पायी रिकामा. अशी स्थिती असल्यामुळे ज्ञानोबाराय बोलतात की या विकारांना आमच्या लेखी किंमत नाही. एक, या संसाराला आम्ही तुच्छ मानतो कारण तो खोटा आहे हे कळाल्यामुळे आमच्या लेखी किंमत नाही. दोन, या देहाची आता आम्हाला आसक्तीच राहिलेली नाही. तुकोबारांच्या शब्दात बोलायचं झालं तर देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावं, किंवा ज्ञानेश्वरी सांगतो
ज्ञानोबाराय बोलतात, तै शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती, जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय. आता शरीराची आसक्ती राहिलेली नाही, आता त्याच्याबद्दल काही ममत्व राहिलं नाही. माझ्या माहितीप्रमाणे पैठण काही फार लांब नाही आहे आपल्याला. एकनाथ महाराजांची वारी करणारी मंडळी आहोत. नाथरायांच्या चरित्रात वर्णन असं केलं जातं, काय झालं म्हणे, एका माणसाने एकदा एकनाथ महाराजांना अपशब्द बोलायला सुरुवात केली, शिव्या द्यायला सुरुवात केली. भरपूर तो शिव्या द्यायला लागला. नाथ महाराज शांतपणे ऐकत होते. भरपूर शिव्या दिल्या, जवळजवळ 1 तासभर शिव्या दिल्या. जरा पुढे बोलू, त्याच्या जवळच्या सगळ्या शिव्या संपल्या, मागून घेतल्या. मिळतात आता व्हॉट्सअपला ग्रुपच आहेत आता मोबाईलवर भरपूर. आणि आता हा महिना तर चांगला त्याचाच चालू आहे, दुसरं काहीच नाही. भरपूर शिव्या देऊन देऊन कंटाळला. शेवटी तो एकनाथ महाराजांना म्हणायला लागला, महाराज गेली 1 तास झालं मी तुम्हाला एवढ्या शिव्या दिल्या, एवढे अपशब्द बोललो, तुम्ही एकतरी शिवी मला माघारी द्या. मी इतक्या तुम्हाला दिल्या, तुम्ही एकतरी मला माघारी द्या. एकनाथ महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं, मी तुला द्या असं म्हणतो ना? हो. अरे बाबा, तू आतापर्यंत जे मला दिलं ते मी घेतलंच नाही, तर तुला काय म्हणून द्या म्हणते. उदाहरण समजलं का पहा. तू आतापर्यंत दिलं ते मी घेतलं नाही. तो म्हटला, हो मी तुम्हाला दिलं. एकनाथ महाराजांनी विचारलं, तुम्हाला दिलं म्हणजे कोणाला? ऐका, तुम्हाला म्हणजे नेमकं कोणाला? तो म्हणायला लागला, अहो तुम्हाला. एकनाथ महाराजांनी विचारलं, मला म्हणजे माझ्या देहाला का माझ्या आत्म्याला? शब्द कसे आहेत बघा, माझ्या देहाला का माझ्या आत्म्याला? जर माझ्या देहाला म्हणत असतील तर उलट चांगलं झालं, कारण मी या देहाची निंदाच करतो, तूही या देहाची निंदाच करायला लागला. आणि जर आत्म्याला म्हणत असतील तर तुझा माझा आत्मा एकच असल्यामुळे स्वतःलाच दिल्यासारखे आहेत. विठ्ठल